नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला नवरात्र म्हटल्यावर शारदीय नवरात्र आठवते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत साजरी होणारी नवरात्र. आणखी एक नवरात्र कुठली असं विचारलं तर चैत्री नवरात्र आठवते. गुढीपाडवा ते रामनवमी ही नवरात्र साजरी होते. पण आणखी एक नवरात्रोत्सव महाराष्ट्रात किंबहुना भारतभर पौष महिन्यात साजरा होतो. ती नवरात्र कोणती तुम्हाला ठाऊक आहे का? पौष महिन्यात साजरी होणारी ही नवरात्र म्हणजे शाकंभरी नवरात्र. देवीचं हे एक विशेष रूप आहे. चला आज त्याविषयी जाणून घेऊया. शाकंभरी देवी हे देवीचं भक्तांचं भरण पोषण करणारं असं रूप. अनेकांची ती कुलदेवता आहे. त्यांच्याकडे ही नवरात्र कुलाचार म्हणून साजरी होते. या देवीचं दुसरं नाव बनशंकरी आहे. वनात राहणारं पार्वतीचं म्हणजे देवीचं रूप म्हणून बनशंकरी किंवा वनशंकरी. असं म्हणतात की चालुक्य राजवंशाची ही कुलदेवता आहे. तिचं एक नाव शताक्षी देवी असंही सांगितलं जातं. तिच्या या रूपाशी निगडीत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला. अन्नाच्या अभावी लोकांचं जगणं मुश्किल झालं. अशा वेळी लोकांनी देवीची अर्चना सुरू केली. त्यांच्या भक्तीने ती भारावली. तिने भक्तांच्या मदतीसाठी अवतार घेतला. या अवतारात तिला 100 नेत्र होते. लोकांचे अन्ना वाचून होणारे हाल पाहून देवी 100 डोळ्यांनी रडली आणि पाऊस पडला. पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली. सगळीकडे भाज्या फळं यांची रेलचेल झाली आणि म्हणून ती शाकंभरी देवी. अशाच प्रकारे दुसरी एक कथाही सांगितली जाते. दुष्काळ पडला असताना देवीने एक व्रत केलं ज्यामध्ये महिनाभर उपवास करून ती फक्त एकदा भाज्या खात असे. हे कठोर व्रत करून त्या पुण्यामुळे शाकंभरी देवीने नाना प्रकारच्या भाज्या फळं निर्माण करून जीवांचं संरक्षण आणि संवर्धन केलं आणि म्हणून नवरात्रीमध्ये तिला अनेक भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीने दिलेलं तिलाच अर्पण करून कृतज्ञ भावाने तिची पूजा केली जाते. दुर्गेचं एक नाव कांतारवासिनी आहे म्हणजे अरण्यात राहणारी. तीच बनशंकरी होय असंही मानण्यात येतं. देवी पार्वतीने केवळ पानं खाऊन भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तप केले होते. त्याही कथेची आठवण देवीच्या या रूपाशी जोडण्यात येते. कर्नाटकात बदामीजवळ शाकंभरी देवीचं प्राचीन मंदिर आहे. बदामी ही चालुक्यांची राजधानी मानली जाते. तिथे त्यांनी आपल्या कुलदेवतेचं मंदिर बांधलं असावं. हे मंदिर 7व्या शतकात बांधलं गेलं आहे असं मानलं जातं. सध्याचं मंदिर मराठा सरदार परशुराम आगळे यांनी 1750 मध्ये पुन्हा बांधलं असं सांगितलं जातं. या मंदिराच्या गर्भगृहात काळ्या दगडाने बनवलेली शाकंभरी देवीची मूर्ती आहे. यामध्ये देवी सिंहावर स्वार आहे. देवी पायाखाली तिने ज्याच्यावर विजय मिळवला तो राक्षस आहे. देवीला 8 हात आहेत. त्यामध्ये त्रिशूल, डमरू, कपालपत्र म्हणजे मानवी कवटीपासून बनवलेला पेला, घंटा, युद्धाची घंटा, वैदिक ग्रंथ आणि खडखट्टा म्हणजे तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इथे देवीची रथयात्रा संपन्न होते. लाखो लोक त्यात सहभागी होतात. आज या निमित्ताने आपण देवीचं आदिशंकराचार्यांनी रचलेलं फार सुंदर स्तोत्र आहे ते समजून घेऊया. हे एक अष्टक आहे म्हणजे 8 श्लोकांचं स्तोत्र आहे. त्यात देवीचे जणू शब्दचित्रच रेखाटले आहे. आज या निमित्ताने आपणही त्याचं पठण करूया आणि त्याचा अर्थही समजून घेऊया. चला. शक्ती शांभव विश्वरूप महिमा मांगल्य मुक्ता मणिर्घंटा शूलमसीम लिपिम च दधतीम दक्षै चतुर्भिः करैः वामैर्बाहु भिरघ्य शेषभरितं पात्रं च शीर्षं तथा चक्रम खेटकमंधकारी दयिता त्रैलोक्य माता शिवा. या पहिल्या श्लोकात देवीचं अष्टभुजा रूप वर्णन केलेलं आहे. ती शिवस्वरूप आद्यशक्ती आहे. ती संपूर्ण विश्व व्यापून आहे. मंगलतेचा मुक्तामणी असलेली ही देवी आहे. तिच्या उजव्या 4 हातात तिने घंटा म्हणजे युद्ध घंटा, त्रिशूळ, तलवार व लेखणी धारण केली आहे. डाव्या हातात अर्घ्यपात्र, छिन्न मस्तक, चक्र आणि ढाल धारण केलेलं आहे. अशी त्रैलोक्याची माता शोभून दिसते आहे.
पुढे बघूया. देवी दिव्य सरोज पाद्युगले मंजुक्वणन्नुपुरा सिंहारूढ कलेवरा भगवती व्याघ्रांबरा वेष्टिता वैडूर्यादि महार्घरत्न विलसन्न क्षत्रमालोज्वला वाग्देवी विषमेक्षणा शशिमुखी त्रैलोक्य माता शिवा. देवीच्या या रूपामध्ये सौंदर्य तर आहेच, पण पराक्रम आहे, तेज आहे. देवीच्या कमळासारख्या चरणांवर मधुर नाद करणारे नुपूर शोभतात. ती सिंहावर आरूढ असून वाघाची कातडी परिधान करते. वैडूर्य व इतर रत्नांच्या माळेने ती तेजस्वी दिसते. वाणीची अधिष्ठात्री, विलक्षण नेत्रांची चंद्रमुखी अशी ती त्रैलोक्य माता आहे. किती विलक्षण गोष्ट आहे बघा. इथे सिंहासनारूढ अशा पराक्रमी देवीचं वर्णन वाग्देवी असं केलंय. म्हणजे वरच्या श्लोकात देखील विविध शस्त्र हाती धारण केलेली असताना तिच्या हातात लेखणी देखील आहे. म्हणजे तलवार आणि लेखणी या दोन्ही गोष्टी सारख्याच ताकदीच्या आहेत, ही गोष्ट यातून ध्यानात घेण्यासारखी आहे, नाही का? शस्त्र आणि शास्त्र दोन्ही महत्वाचे आहेत आणि म्हणून शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही संपदा आपल्याजवळ असायला हव्या. देवी विषमेक्षणा आहे असं म्हटलं आहे, कारण ती पार्वती आहे. भगवान शंकरांना 3 नेत्र आहेत. देवीला जरी सगुण रूपात 2 नेत्र दिसत असले तरी भगवान शिवांशी एकरूप झाल्यामुळे तीही विषमेक्षणा आहे. ब्रह्माणी च कपालिनी सुयुवती रौद्री त्रिशूलान्विता नाना दैत्य निबर्हिणी नृशरणा शंख सीखे टायुधा भेरी शंखश्च मृदुंगश्च शोष मुदिता शुलिप्रिया चेश्वरी माणिक्याढ्य किरीटकांत वदना त्रैलोक्य माता शिवा. कपालिनी हे देवीचं रौद्र रूप मानण्यात येतं. एखाद्या दैत्याची कवटी धारण करणारं असं तिचं हे स्वरूप आहे. इथे म्हटलं आहे ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. कपालिनी उग्र स्वरूप रौद्र असून असंख्य दैत्यांचा संहार करणारी आहे. शंख व ढाल धारण करून भेरी शंख व मृदुंगाच्या घोषात रमणारी ही ईश्वरी आहे. तिच्या मस्तकावरील मुकुटातील माणकांच्या लाल प्रकाशात तिचं हे उग्र रूप अधिकच उजळून निघालं आहे. पुढे बघूया. वंदे देवी भवार्ती भज्जन करी भक्तप्रिया मोहिनी माया मोह मदांधकार शमनी मत्प्राण संजीवनी यंत्रम मंत्र जपौ तपो भगवती माता पिता भ्रातृका विद्या बुद्धी धृती गतिश्च सकल त्रैलोक्य माता शिवा. अतिशय भक्तीने नतमस्तक होऊन या श्लोकात प्रार्थना केली आहे. ती जरी उग्र रूपाने दैत्यांना शासन करणारी असली तरी माझ्यासाठी ती कल्याणकारी आहे, म्हणून ती माझ्यासाठी सारं काही आहे. मी त्या देवीला वंदन करतो, जी संसार दुःख दूर करते, भक्तांना प्रिय आहे आणि माया मोह मदाचा अंधार नष्ट करते. तीच माझे यंत्र मंत्र जप तप सारे तीच आहे. तसेच माता पिता बंधू विद्या बुद्धी धैर्य व अंतिम गती ही तीच आहे. पुढे म्हटलंय श्रीमात स्त्रिपुरे त्वमब्ज निलया स्वर्गांदिलोकांतरे पाताले जलवाहिनी त्रिपथगा लोकत्रये शंकरी त्वं चाराधक भाग्य संपद विनी श्रीमुर्घिम लिंगांगकिता त्वां वंदे भवभीती भज्जन करी त्रैलोक्य मातः शिवे. हे श्रीमाते त्रिपुरे, तू कमळावर वसणारी आहेस. स्वर्ग पृथ्वी व पाताळ या तिन्ही लोकात वाहणारी गंगा आहेस. भक्तांचे भाग्य वाढवणारी आणि मस्तकी लिंग धारण करणारी अशी तू संसारातली भीती नष्ट करणारी माता आहेस. श्री दुर्गे भगिनीम त्रिलोक जननीम कल्पांतरे डाकिनीम वीणा पुस्तकधारिणीम गुणमणीम कस्तुरी कालेपनीम नाना रत्न विभूषणाम त्रिनयनाम दिव्यांबरा वेष्ठिताम वंदे त्वां भवभीतिभज्जन करी त्रैलोक्य मातः शिवे. हे दुर्गे, त्रिलोक जननी, प्रलयकाळी उग्र रूप धारण करणारी, वीणा व ग्रंथ हातात धारण करणारी, कस्तुरी लेपित रत्नभूषित 3 नेत्रांची दिव्य देवी, तुला मी वंदन करतो. नैऋत्याम दिशी पत्र तीर्थ ममलम मूर्ती त्रये वासिनीम सामुख्याच हरिद्र तीर्थ मनघम व्यापांच तैलोदकम गंगा त्रिय संगमे सुकुतुकम पितोदके पावने त्वां वंदे भवभीती भज्जन करीम त्रैलोक्य मातः शिवे. नैऋत्य दिशेला पत्रतीर्थ आहे.
समोर हरिद्र तीर्थ आहे, विहिरीत पवित्र तैलोदक आहे व गंगात्रया संगमातील पवित्र जल या सर्व तीर्थात तुझं पावन अस्तित्व आहे. आजही मंदिरासमोर हरिश्चंद्र तीर्थ नावाचं पवित्र जलाशय आहे. हे स्तोत्र बदामीच्या देवळाचं वर्णन करणारं आहे याविषयी काही पुरावा नाही, पण या वर्णनावरून असं असेल का असं वाटून जातं. पुढेही तिलकवनाचा म्हणजे तिलक नावाच्या जंगलाचा उल्लेख आहे. बदामीचं मंदिर ज्या वनात आहे त्या वनालाही काही ठिकाणी हे नाव आढळतं. इथे समोर वाहणाऱ्या नदीचं नाव सरस्वती आहे, ज्याचाही पुढच्या श्लोकात उल्लेख आहे. बघूया. अर्थात शाकंभरी देवीची मंदिरं राजस्थानात, उत्तर भारतात पण आहेत, त्यामुळे निश्चित काही सांगता येत नाही. पण पुढे विनायक तिचे गण असल्याचा उल्लेख आहे. बघा, द्वारे तिष्ठती वक्रतुंड गणपः क्षेत्रस्य पालस्ततः शक्रेड्याच सरस्वती वहती सा भक्तिप्रिया वाहिनी मध्ये श्री तिलकामिघम तव वनम शाकंभरी चिन्मयी त्वाम वंदे भवभीती भज्जन करी त्रैलोक्य मातः शिवे. म्हणजेच तुझ्याद्वारी गणपती रक्षण करतो. शक्रेड्या म्हणजे इंद्रानेही जिची स्तुती केली आहे, सरस्वती भक्तांना प्रेरणा देत वाहते आहे. आणि मध्यभागी श्री तिलक नावाचं तुझं पवित्र वन आहे. तिथे तू शाकंभरी भवभयाचे हरण करणाऱ्या हे आई तुझा निवास आहे, तुला आम्ही वंदन करतो. आणि आता पुढे बघूया. शाकंभर्य अष्टकम मिदम यह पठ्ठेत प्रयतः पुमान स सर्व पाप विनिर्मुक्तः सायुज्यम पद्माप्नुयात. जो मनुष्य श्रद्धेने हे शाकंभरी अष्टक पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन देवीसह ऐक्य सायुज्य प्राप्त करतो. शाकंभरी देवीचं हे रूप निसर्गात रमलेलंच नाही, तर निसर्गमय आहे. सस्य श्यामला अशी भारतमाता म्हणजेच शाकंभरी देवीच नाही का? सगळ्यांचं पोषण करणाऱ्या देवीची पूजा करत असताना आपण सगळ्यांनी आहारात म्हणजे आपल्या सगळ्या नेहमीच्या आहारात भरपूर भाज्या आणि फळांचा समावेश करणं हेही आरोग्यदायी आहे. आणि म्हणूनच या पूजेत भाज्यांचा नैवेद्य असतो. आपण स्वतः तर त्या खाल्ल्या पाहिजेतच, पण ज्यांना पोषक अन्न मिळू शकत नाही अशी अनाथ मुलं असतील किंवा कितीतरी घटक असतील, त्यांना अन्न देणं ही सुद्धा देवीची पूजा असेल, नाही का? तुम्हाला शाकंभरी देवीविषयी माहिती होती का? तुम्ही हा नवरात्रोत्सव कसा साजरा करता आम्हाला नक्की सांगा. आणि आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.